नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे मागील काही महिन्याचे मानधन बाकी होते, जसं की जानेवारी फेब्रुवारीचे काही प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन राहिलेले होते. बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांचे टॅब ओपन नसल्यामुळं त्यांचे टॅब ओपन होत नव्हते. त्याच्यामुळे त्यांना हजेरी अहवाल अपलोड करता येत नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांचे जे राहिलेले मानधन आहे महिन्याचे ते रखडलेले होते. आता त्याच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आनंदाची बातमी ही आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे जानेवारी फेब्रुवारीचे जे काही मागील टॅब होते, जे बंद होते आतापर्यंत, तर ते आता सुरळीतपणे सुरू झालेले आहे. तुम्ही तुमची हजेरी अहवाल अपलोड करून तुम्ही ते ऑनलाईन करा. जोपर्यंत आता टॅब ओपन आहे तोपर्यंत तुम्ही एकदम तुमच्या हाताने सुरळीतपणे प्रोसेस करा. कुठलीही चूक करू नका, कारण तुम्ही जर चूक केली, काही जर चुकीची हजेरी अहवाल अपलोड झाला, नंतर ते टॅब बंद झाल्यावर काहीच करता येत नाही आणि टॅब बंद झाल्यावर मग तुमचे जे पेमेंट आहे ते तसेच रखडून राहतात. त्याच्यामुळं आता सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की ज्यांचे जानेवारी फेब्रुवारीचे किंवा मागचे मार्च एप्रिलचे कुठलेही जर तुमचे मानधन बाकी असेल तर त्याचे टॅब आता ओपन झालेले आहेत. तुम्हाला तुमचा हजेरी अहवाल अपलोड करता येणार आहेत आणि तुमचंही मानधन लवकरात पडून जाणार आहे. आता मागं जो जानेवारी फेब्रुवारीचे ज्या प्रशिक्षणार्थ्याचे हजेरी अहवाल अपलोड होते, तर अशा प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन काहींचे जमा झालेले आहेत. पण आता जसंही आचारसंहिता संपल, ज्यांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर, काहीचे सप्टेंबरपर्यंतचा हजेरी अहवाल जोपर्यंत कार्यकाळ होता, सप्टेंबर महिन्याची बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा होण्याचं राहिलेलं होतं, तर ते आता आचारसंहिता संपल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. फक्त अट एवढीच आहे की तुमचा हजेरी अहवाल ऑनलाईन असला पाहिजे. जर तुमचा हजेरी अहवाल जर ऑनलाईन असेल, जर तुम्ही प्रोफाईल अपडेशनमध्ये दिसाल आणि तिथं जर तुम्हाला तुमचा हजेरी अहवाल जर ऑनलाईन त्या महिन्याचा दिसत असेल, तर तुमचं 100% मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. आणि ज्यांनाही टॅबविषयी बरेच प्रशिक्षणार्थी प्रश्न करत होते की आमचे टॅब बंद आहेत, टॅब कधी सुरू होणार आहे सर, तर टॅब सुरू झालेले आहेत. तुम्हाला तुमचा हजेरी अहवाल अपलोड करायचा आहे, कौशल्य विकास विभागाला सांगायचं आहे आणि कौशल्य विकास विभाग तुमचा हजेरी अहवाल अपलोड झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच मानधन जमा करेल. त्याच्यामुळं जेवढ्या काही प्रशिक्षणार्थ्यांना मानधन संदर्भात अडचणी होत्या, आता प्रशिक्षणार्थ्यांचा पुढे काय होतं, कार्यकाळ वाढतो का तुकाराम बाबा, तर त्याविषयी सकारात्मकच आहेत आणि ते पूर्ण प्रयत्न करत आहेत. पण जे काही होईल ते सगळ्यांचंच होणार आहेत, पण सगळ्यांचे प्रयत्न करणं काम आहे. तुकाराम बाबा त्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. पण आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांचं मानधन रखडलेलं होतं, त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्या, कारण कधीही ते टॅब बंद होऊ शकतात आणि टॅब बंद झाल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळं आता टॅब सुरू आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचे हजेरी अहवाल अपलोड करून घ्या. धन्यवाद.